लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होताच घरात दररोज नवनवीन नैवेद्याचे पदार्थ तयार होतात. चला मग आज बनवूया गणपती बाप्पाचे आवडीचे असे पुरणाचे मोदक. खुसखुशीत, झटपट आणि सोप्या पद्धतीचे हे मोदक बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण पारी तयार करण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत. यामध्ये अर्धा वाटी मैदा, त्याच वाटीने अर्धा वाटी रवा, 2 चमचे गरम करून घेतलेलं साजूक तूप घालून यामध्ये चिमूटभर मीठ घालणार आहोत. सर्व कोरडं पीठ एकजीव करून घेऊया. या सर्व साहित्याची मूठ तयार होईल इथपर्यंत आपण हे एकजीव करून घेणार आहोत. याप्रमाणे कोरड्या साहित्याची मूठ तयार झाली की समजायचं आपण जे तूप घातलेलं आहे ते प्रमाण अगदी योग्य आहे. यामुळे आपली पारी खुसखुशीत तयार होते. याला पाव वाटी पाण्याचा प्रमाण घेऊन मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना पाणी अगदी कमी लागतं, त्यामुळे पीठ मळताना पाणी हळूहळू टाकून हे पीठ मऊसूत असं मळून घ्यायचं आहे. यामध्ये रव्याचं प्रमाण असल्यामुळे आपण हे पीठ 20 ते 30 मिनटं भिजत ठेवणार आहोत, जेणेकरून आपला जो रवा आहे तो छान फुगेल आणि भिजेलही. तोपर्यंत आपण पुरण तयार करून घेऊया. या पद्धतीचं मऊ लुसलुशीत पुरण तयार करून घ्यायचं आहे. हे पुरण पूर्ण थंड झालं की त्यानंतरच आपण मोदक तयार करूया, कारण की गरम पुरणाचे मोदक जर बनवले तर ते फुटतात. तीस मिनिटानंतर बघूया, पीठ आपलं छान भिजलेलं आहे. यातील रवाही छान फुगलेला आहे. याप्रमाणे पारीचं पीठ मळून घेतलं की पारी आपली छान खमंग आणि ठिसूळ बनते. खायलाही अगदी चविष्ट लागते. आवडीनुसार लहान मोठे जसे मोदक तयार करायचे आहे त्या प्रमाणात यांचे गोळे तयार करून घेऊया. या गोळ्यांची पुरीच्या आकाराने पापडी लाटून घेऊया. ही पारी लाटताना याच्या कडा बारीक लाटून घ्यायच्या आहे. यानंतर यात थंड झालेला पुरणाचा गोळा मध्यभागी ठेवून कडेला आपण पाण्याचा हात लावून घेऊ, जेणेकरून आपला जो मोदक आहे तो तळताना फुटणार नाही आणि याच्या कडा व्यवस्थित बंद होतील. पुरीच्या दोन्ही कडा याप्रमाणे बंद करून साडीच्या मेरी टाकतो त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने जे जास्तीचं पीठ आहे ते वरच्या बाजूने काढून घ्यायचं आहे आणि मोदकाचे तोंड व्यवस्थित पाणी लावून बंद करायचे आहे. याचप्रमाणे सर्व मोदक तयार करून झालेले आहेत. यांना आता आपण तेल, तूप तुम्हाला ज्यातही आवडत असेल त्यात तळून घेऊया. येथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे. तेल कोमटपेक्षा थोडं गरम झालं की यात आपण हे मोदक तळून घेऊया. तेलाचं जे तापमान आहे ते बघण्यासाठी पिठाचा अगदी छोटासा गोळा यात टाकायचा आणि त्याला थोडीशी बुडबुडे आली की समजायचं तेलाचं जे तापमान आहे अगदी योग्य आहे. याप्रमाणे चमच्याने वरच्या बाजूला तेल टाकून हलका जो सोनेरी रंग आहे तो येईपर्यंत हे मोदक तळून घेऊया. तयार आहे आपले खुसखुशीत चविष्ट असे पुरणाचे मोदक. गणपती बाप्पांना तर आवडतात, पण घरात सर्वांनाही आवडेल. अशा साध्या, सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ही मोदक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आपल्या गणपती बाप्पासाठी.